मंडळी, परत एकदा तुमचं आवड फॅमिली ब्लॉग मध्ये स्वागत आहे। तर आज मी नवीन रेसिपी घेऊन आले आहे की खरवस बनवणार आहे। जो की खरवस आम्ही आमच्या गावच्या दिरांची म्हैस व्यालेली आहे। ती म्हैस व्याली तर तिचा चीक आम्हाला बघा पार्सल आलेला आहे गावावरून। तर अशा पद्धतीने सर्व प्रकारे आम्हाला की चीक कुठं लिकेज न व्हावं म्हणून पॅकिंग करून व्यवस्थित दिलेलं आहे बाटलीमध्ये भरून। तर त्या चिकाचा मी आज तुम्हाला खरवस बनवून दाखवणार आहे। रेसिपी मस्तपैकी त्याच्या वड्या पाडून दाखवणार आहे। तर आपण त्या खरवसच्या रेसिपीचे साहित्य पाहूया। चला तर मग। तर हे खरवस किंवा आता आपण मुंबई भागला त्याला मलाई बोलतो। तर याच्यासाठी मी घेतले हे अर्धा लिटर दूध घेतले। हे मी गरम करून घेणार आहे आणि गरम करून थंड झाल्यानंतर आपल्या ह्या चिकामध्ये टाकून घेणार आहे। तर त्याच्यासाठी ही मी 1 वाटी पूर्ण मोठी घेतली पिठी साखर घेतली। तर तुम्हाला घरातली साखर असेल तर तुम्ही मिक्सर मध्ये बारीक करून ती घेऊ शकता। आणि याच्यामध्ये इलायची पावडर, जायफळ पावडर, सुंठ पावडर तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता। पण माझ्या मुलांना आवडत नाही तर मी त्याच्यामुळे मी टाकणार नाही। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहे। आणि हा जो आता आपल्याला गावावरून आम्हाला पार्सल आलेला आहे, आमचे 2 नंबरचे दीर आहेत, त्यांची म्हैस व्यालेली आहे। तर त्याच्यासाठी त्यांनी जो आम्हाला पार्सल दिलेला हा चीक आहे, तो चीक आता मी याच्यासाठी एक मोठी वाटी घेतली मी। तर बघा हा गावावरून आपल्याला हे कच्चं दूध आहे। बघा कसं आहे, गावचा चीक आहे हा। तर अर्धा लिटर दूध आहे त्याप्रमाणे मी ही मोठी वाटी घेतली। तर आता मी हा एवढाच टाकणार आहे चीक, बाकीचा नंतर बनवणार आहे। हा फ्रीज मध्ये तुम्हाला चांगला 4-5 दिवस व्यवस्थित राहतो। तर तुम्ही याचा स्टोरेज पण करून ठेवू शकता फ्रीज मध्ये। तर आता हे गरम दूध करणार आहे मी, व्यवस्थित चांगलं उकळून घ्यायचं, त्याला थंड करून घ्यायचं आपल्याला। आणि आता हा बघा आपण चीक काढून घेतलेला आहे वाटीवर। तर या चिकामध्ये ही पिठी साखर मी मिक्स करून घेणार आहे पूर्ण, कारण मलाई किंवा खरवस हा गोड असतो। कोणाला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गुळ पण घालू शकता, सेंद्रिय गुळ किंवा आपला जो दुकानात मिळतो तो दुकानातला गुळ पण तुम्ही घालून बनवू शकता। पण मी ही पिठी साखर घेतली, 1 वाटीभर घेतली। तुम्ही चला अर्धी वाटी चीक आहे आणि 1 वाटी तर मलाई किंवा खरवस असा गोड झाला पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला हा मी जास्त 1 वाटी पूर्ण घेतलेले। तर तुमच्या घरी शेळी, म्हैस, गाय जर व्याली तर त्याच्या पहिले हे कच्चं दूध असतं, कवळं दूध म्हणतात त्याला। तर हे दुधाचं तुम्ही अशा पद्धतीने खरवस बनवू शकता, मलाई बनवू शकता। याच्यामध्ये तुम्हाला वेलची पावडर, जायफळ पावडर, सुंठ पावडर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकून मस्तपैकी बनवून खाऊ शकता। तर हे पहा, आता आपलं हे असं दूध गरम होऊन तयार आहे। तर हे गरम दूध चांगलं व्यवस्थित उकळून घ्यायचंय, चांगलं व्यवस्थित, चांगलं त्याला शाई वगैरे आली पाहिजे चांगली मस्त मलाईवरती। आणि मस्त असं गरम केलं तर त्याच्या आपण वड्या पाडतो खरवसच्या, त्या व्यवस्थित पडतात। पण ह्या गरम दुधामध्ये आपल्याला हे जे बनवलेलं आपलं हे जे आहे हे सगळं आपल्या चिकाचं मिश्रण किंवा मिक्स केलेलं मी याच्यामध्ये जी 1 वाटी पिठी साखर आहे ही ह्याच्यामध्ये आपल्याला घालायची नाहीये। तर याला व्यवस्थित थंड होऊ द्यायचंय आपल्याला, गरम आहे। थंड झाल्यानंतर हे सगळं मिश्रण याच्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहे। आणि मिक्स केल्यानंतर आपण याला थोडंसं एक 10 ते 15 मिनिटं वाफेवरती वाफवून। तर हे बघा हे मिश्रण आहे ना, हे बघा असं आपल्याला मस्तपैकी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। पिठी साखर किंवा तुमची साखर गुळ असेल ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं, असं पातळ झालं पाहिजे हे बघा असं। तर हे मिश्रण नंतर आपण दूध थंड व्हायला मी ठेवलेलं आहे, दूध थंड व्हायला ठेवले। आता हे थंड झालं दूध की आपण हे दुधामध्ये मिक्स करून घेणार आहे। तोपर्यंत आता आपण दूध थंड व्हायची वाट बघूया। तर मंडळी, आता आपलं हे दूध एकदम थंड झालेलं आहे। तर हे बघा आता मी हे आपलं तयार केलेलं मिश्रण आपल्या कच्च्या चिकामध्ये पिठी साखर टाकून ठेवली। बघा आता कशी मस्त झाली, हो का।
हे बघा आता कशी झाली छानपैकी अशी. तर हे आता हे आपलं मिश्रण या दुधामध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे मी, मस्तपैकी गरम केलेलं आहे. जरा 5 मिनिटं गॅसवर ठेवलेलं आहे. गरम उकळून झाल्यानंतर मस्त कडक असं गरम करून घेतलंय मी. आणि आता हे मिश्रण ह्याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे. आणि आता हे पण मिश्रण आपण व्यवस्थित असं ढवळून करून घ्यायचंय, ढवळायचंय, चांगलं मस्त एकजीव करून घ्यायचंय, जेणेकरून आपल्या मलाईच्या वड्या मस्तपैकी खरवसच्या पडतील, तयार होतील. त्यासाठी हे असं बघा मिक्स करायचंय. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. छान होतात वड्या. फ्रीजमध्ये तयार झाल्यानंतर वड्या तुम्ही हे असंच ठेवून द्या. मस्त थंड झाल्या की कापून खावा. तर आमचे 2 नंबरचे दीर आहेत, शशिकांत अवघडे, गावी असतात, शेती सांभाळतात. आणि आपले म्हैस शेळ्या आहेत, ते शेतामध्ये भाजी, मेथीची भाजी, वांगे, भेंडी असं सर्व ते शेतीमध्ये लावतात. तर त्याच्यामधलं बघा आता आम्हाला हा म्हैसीचा चीक आलेला आहे, मेथीची भाजी आलेली आहे, कोथिंबीर आलेली आहे, भेंडी आलेली आहे. तर त्याच्यामधलं मी हे तुम्हाला आता चिकची रेसिपी दाखवते. तर आता मी हे इडलीचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकलं 1 ग्लास आणि वाटी ठेवली. या वाटीमध्ये पण थोडं पाणी ठेवलंय की वाटी हल्ली नाही पाहिजे. आणि हे असं आपलं हे भांडं ठेवायचंय. आता गॅस पेटवून मी हे भांडं गॅसवर चढवून देणार आहे. तर हे बघा असं भांडं तयार करून मी गॅसवर ठेवून देते. याच्यावरती प्लेट वगैरे झाकायचे असेल तर आपण झाकू शकतो, म्हणजे जे वाफेचं पाणी ते त्याच्यामध्ये जाणार नाही आपलं. तर हे बघा आपलं असं हे तयार आहे सगळं खरवस आणि चिकचे. तर आता ह्याच्यावरती मी असं प्लेट झाकून हे भांडं झाकून ठेवणार आहे 10 ते 15 मिनिटं. म्हणजे जसं आपलं बघायचं त्याच्यामध्ये आपण टोचवून चाकू किंवा चमचने तयार झाले असेल तर काढून घ्यायचं, नाही तर अजून 2-3 मिनिटं ठेवू शकता. तर 10 मिनिटांनंतर आपण चेक करू. तर मंडळी आता आपलं मस्तपैकी 10 ते 15 मिनिटं आपण ठेवलेलं आहे. तर आता आपण बघूया आपलं कसं तयार झालेलं आहे खरवस किंवा मलाई. तर थोडं मी थंड होऊ दिलेलं आहे. तर ते प्लेट काढून आता आपण बघूया. मस्तपैकी वाफ पण छान, सुगंध पण छान सुटलेला आहे. आणि आपल्याला याला चेक करायचं आहे. तर हे आपलं बघा असा, हे असं बघा कसा मस्त असं हे आतमध्ये जायला लागले. तर बघा हे असे हे बनून कशी बर्फी सारखी तयार आहे बघा आपली. तर याला आपण फ्रीजमध्ये मस्तपैकी घट्ट होण्यासाठी किंवा थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे. तर याला मी आता काढून घेणार आहे खाली आणि तुम्हाला दाखवते परत एकदा. जर आपल्या अशा पद्धतीनं जर निघत नसेल आपला वड्या किंवा खरवस, तर आपण याला परत 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं तुम्ही ठेवू शकता. तर आता आपले हे तयार झालेलं आहे. तर याला आता मी फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनिटं ठेवून मस्तपैकी याच्या वड्या तयार करणार आहे. मग मी तुम्हाला दाखवते वड्या थंड झाल्यानंतर कशा तयार होतात. हे असं गरम ठेवायचं नाही आपल्याला, याला पण थंड होऊ द्यायचं आहे जरा 10-15 मिनिटं. त्याच्यामध्ये फ्रीजमध्ये आपण याला ठेवणार आहोत 10-15 मिनिटं. त्याच्यानंतर याच्या व्यवस्थित वड्या कापून खायला घेणार आहोत. तर नक्कीच करून पहा. ही माझी खरवस किंवा मलाई जाळीदार मस्त झालेली आहे मलाई आपली. तर अवघडे फॅमिली ब्लॉग यूट्यूब चॅनल आहे आमचा. तर याच्यावरती आमच्या छोट्या छोट्या रेसिपी साध्या आणि सोप्या पद्धतीच्या आहेत, त्या तुम्ही पहा. तर हे पाहण्यासाठी तुम्हाला आमचा चॅनल सबस्क्राईब करावा लागेल.
बेल आयकॉन करायला लागेल, म्हणजे बेलचं बटन दाबावं लागेल तुम्हाला. तेव्हा ह्या सर्व आमच्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोचतील. धन्यवाद. अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोचू. तर चला तर मंडळी, मी आपले हे खरवस किंवा मलाई हे मी फ्रीजमध्ये एक अर्धा घंटे ठेवलेले की. तर आपण आता याचे वड्या कापणार आहोत. बघा आता, बघा मस्त कशा कापतेत वड्या आपल्या. छान बनलेत, मस्त. बघा आता ह्याला मी काढणार आहे आता. हे बघा आता, बघा कशी आपली जाळीदार बनलेली, मस्त छान अशी बनली. बघा कशी मस्त बनली बघा. तर हे अशा फ्रीज मध्ये तुम्ही आपले खरवस बनवून झाल्यानंतर काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण त्याला फ्रीज मध्ये ठेवायचे. बघा मस्त कशा बनलेत, एकदम खाप्याचे खापे अशा बनलेले आहेत. तर तुम्ही नक्कीच बनवून पहा. आपल्या ह्या मलाई एकदम मुंबईमध्ये मलाई मिळते ना, तशी बनलेली आपली. बघा हे पहा, मस्त. बघा कशा वड्या पडतात आपल्या, एकदम लुसलुशीत आणि खुसखुशीत बनलेले आहेत, एकदम जाळीदार बनलेत. बघा कशी जाळी झाली, बघा मस्त जाळीदार झाली. तर अशा तुम्ही ह्या वड्या बनवून खा, खरवसच्या.